मी केलेला प्रँक फेल झाला. हाय, हॅलो. आज काय दिवसाची सुरुवात अमित गेला होता. अथर्व घरीच होता. त्याच्यामुळे मग मी थोडंसं ऑनलाईन ऑर्डर केली होती. तर त्यामध्ये मला फ्रीचा शॅम्पू आलेला. असंही मी हेड वॉश करणार होते. सो विचार केला ह्या शॅम्पूने करून बघूयात. पण मला काही इतका खास नाही वाटला शॅम्पू. माझे केस जास्तच फ्रीझी फ्रीझी झाले आणि ऑइल होतं ते पण व्यवस्थित नाही निघालं. सो म्हणलं ठीक आहे, चला नेक्स्ट टाइम आता जेव्हा मी करेन त्यावेळेला माझ्या माझ्या शॅम्पूने वॉश करेन. सो हेअर ड्राय वगैरे करून घेतला, कारण ना मी जर माझा कोणी गेट रेडी विथ मीचा व्लॉग बघितला असेल तर त्यांना माहिती आहे माझे आयब्रोज खूप वाढले होते. सो मला आयब्रो करायचे होते, म्हणून मग मी त्या भाभींना बोलवलेलं. त्या भाभी आयब्रोज वगैरे सगळं करतात, म्हणजे पार्लरचा त्यांचा कोर्स झालेला आहे. सो त्या आलेल्या घरी, त्यांच्याकडून मी आयब्रोज वगैरे करून घेतले. म्हणलं एवढं मस्त घरात बसून कोण दुसरं करणार आहे, म्हणून मग मी छानपैकी आयब्रो करून घेतले. संध्याकाळी इथे अथर्व गेम खेळत बसला होता. सो आज आपण अमित वरती करणार आहे एक प्रँक. मी उगीच अशी रॅन्डम रडत बसणार आणि बघायचं की त्याची काय रिॲक्शन आहे. अजून तो आलेला नाही आहे, येऊ दे, आवरू दे, मग संध्याकाळच्या वेळेला चहा पिण्यासाठी बसलो होतो तेव्हा हळूच मोबाईल ऍडजस्ट करायचा प्लॅन केला मी. आर्यन ने भी लाइक किया है। आर्यन भाई का मुझे आर्यन भाई ने मुझे कॉल किया था। वो कहा था अरे यूट्यूब चैनल खोल दिया क्या? अरे नहीं। अरे भाभी जी आपसे बहुत बढ़िया मराठी बोल लेती है यार। क्या हुआ? देखिए यार वो बदतमीजी देखिए इसकी। यहाँ से वीडियो चलाई है। देखता हूँ। मला काय माहिती सेट कुठं करू मी. पण विदिन 2 सेकंदात त्याने ओळखलं. सो असो, माझा प्रँक फेल झालेला आहे, पण आपण नक्की पुढच्या वेळेला प्रयत्न करू. इथे मी अमित मस्ती करत होतो. अथर्व पण मला मारत होता, म्हणून मी त्याला रिटर्न मारलं आणि हळूच कॅमेरा चालू केला. तर मला इतक्या जोरजोरात मारत होता तो. असं एकदम फुल मस्तीमध्ये माझा दिवस गेला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.